त्या श्रावण महिन्यामध्ये सुद्धा माझ्या भोलेनाथानं काय काय चरित्र केलं ते चरित्र आज आपण पाहणार आहोत. गोड चरित्र आहे, गोड चरित्र आहे. आज भोलेनाथानं सुद्धा या संपूर्ण ज्या भक्ताला, ज्या गणाला आज श्रावण महिन्यामध्ये माझी कशी पूजा करावी, मला काय आवडतंय, हा श्रावण महिना भगवान भोलेनाथाला का प्रिय आहे, का श्रावण महिन्याची भोलेनाथ सुद्धा प्रतीक्षा करतात. श्रावण महिन्यामध्ये किती 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 त्या प्रसन्नता असते, किती आनंद असतो. हा अतिशय अलौकिक आणि पवित्र, परम पवित्र महिना आहे माहिती लक्षात ठेवा. आणि आजचे चरित्र माझा देवादिदेव महादेव सांगणार आहे. आणि आज बघा, अरे भोलेनाथ या ज्योतिर्लिंगाचं महात्म्य सांगत असताना स्वर्गातली देवता आलीच मायबाप, पण या पृथ्वी तलावर जेवढी पशु पक्षी जेवढे योनी आहेत मायबाप, त्या सर्वजण भगवान भोलेनाथांची ती गोड वाणी श्रवण करण्याकरता आज बसा, लवकर बसा. आता पुढे जागा नाही बरं का, पुढे सगळे येऊन पाठीमागे बसा. इकडून रस्ता आहे का कुठे, इकडे बंद करा ना हा रस्ता, पाठीमागून येणार रस्ता. आणि आले तरी समोरून तिकडून जा म्हणा. आता समोर कोणी शिवू नका, समोर पूर्ण पॅक झाले, लॉक झाले. आता समोर जागा नाहीये बसायला. ती ऐकण्याकरता सर्वजण येतात मायबाप. सर्व पशु पक्ष्यांचा आज त्या ठिकाणी गर्दा होतोय अरुणाचल प्रदेशमध्ये. काय गोड चरित्र आहे, काय वातावरण आहे सुंदर. त्या वातावरणामध्ये, त्या निसर्गरम्य वातावरणामध्ये आज माझा देवादिदेव महादेव हे गोड चरित्र सांगतोय. हे विष्णू, हे ब्रह्म, आज जे ज्योतिर्लिंग मी प्रगट केलंय ना, आज तेच ज्योतिर्लिंग येणाऱ्या युगामध्ये फार सूक्ष्म होणार आहे. आणि हे ज्योतिर्लिंग मात्र सर्वांचं कल्याण करणार आहे. या ज्योतिर्लिंगाचं महात्म्य आज मी तुम्हाला सांगतो की या ज्योतिर्लिंगामध्ये काय काय शक्ती आहे मायबाप. का आपण गेली सकाळी 2 तास माझ्या भगवंताची ही पार्थिव लिंग पूजा केली. 2 ते 2.5 तास ती पूजा चालली. काय हे सगळं करावं, काय भगवंताला जल अर्पण करावं. अहो काल त्या भगवंताच्या शिवालयामध्ये का आपण जातोय, त्या ज्योतिर्लिंगात असणारी ती दिव्य शक्ती. आज भगवान शंकर तेच ज्योतिर्लिंगाचं महात्म्य आपल्याला सांगतात. ऐका मायबाप, भगवान महादेव सांगतात की मी लिंगाचं सामर्थ्य तुम्हाला सांगतोय की काय त्या ज्योतिर्लिंगामध्ये सामर्थ्य आहे, काय दिव्य शक्ती आहे. मग भक्तांनी कशी पूजा करावी, कधी दर्शन घ्यावं, कोणत्या वेळेमध्ये दर्शन घ्यावं, आणि कोणत्या वेळेमध्ये दर्शन घेतल्यानंतर ते दर्शन कोणतं फळ त्या व्यक्तीला, त्या आत्म्याला प्रदान करतंय. हे गोड चरित्र आज भगवान शंकर देवादिदेव महादेव ते आपल्याला सांगतात. ऐका. हर 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 हर. हे सुरश्रेष्ठगण, मी तर तुमच्यावर खूप प्रसन्न आहे. तुम्ही मला पाहत सर्व भय सोडून द्या आणि फक्त मी जे काय सांगतो ते श्रवण करा. माझ्या लिंग स्वरूपाचं सामर्थ्य आज मी तुम्हाला सांगतोय. कसं हो, बसा ना लोक, असं नका ना तुम्ही. आहे का जागा तिथे? तुम्हाला जागा असेल तर बसा. त्यांना जागा द्या ना, बसायचं असेल तर जागा द्या त्यांना थोडीफार. समोर जागा नाहीच आहे. पण आता इथे यायला जागा नाही, कसे कोणी येत आहे हो इथले का? हर 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 हर
मम लिंग सदा पूजम् ध्येयं चेतादृशं मम इदानीं दृश्यते यद्वद् तदा कार्यं प्रयत्नतः हे विष्णू हे ब्रह्म, माझं लिंग हे सदा पूज्य आहे आणि त्या ठिकाणी ज्याला त्या ठिकाणी माझ्या लिंगाची उद्धार म्हणजे काही स्वर्गातून विमान यायला येत नाही आणि आलं तरी कोणी त्या विमानामध्ये बसणार नाही. पण खरं सांगा, आता जर स्वर्गातून विमान आलं मायबाप, आता जर विमान आलं तर त्या ठिकाणी सोमवारच तरी कुठं नका बोलू. बघा, ज्यांना ज्यांना हात वर केले विमान येईल आणि जाऊ द्या. या बात एकदा जोरात टाळी झाली पाहिजे. आमच्याकडून ते येऊ द्या, आम्ही गेल्याशिवाय राहणार नाही. जाणार जाणार जाणार. एक सांगू का, अरे हाच तर खरा उद्धार आहे, ही तर खरी कृपा आहे. आत्मविश्वास, ही दृढता, ही तन्मयता आपल्या अंतःकरणात निर्माण होणं म्हणजे हीच भगवान शंकराची कृपा आहे. अरे काय उद्धार कशाला म्हणावं, देवाने कृपा केली तरी असं म्हणावं. ज्यावेळेस आपल्या मनामध्ये कथा ऐकण्याची मानसिकता ती तळमळ तयार होते, ऐकताय ना. अरे ज्यावेळेस कोणाविषयी चांगले विचार निर्माण होतात, आज माझ्या भगवान शंकराची, माझ्या महादेवाची पूजा करायची आहे, ही भावना निर्माण होते. काहीतरी कोणाचं कल्याण करण्याची, मदत करण्याची भावना निर्माण होते. कोणावर तरी परोपकार करण्याची भावना निर्माण होते. एखाद्या लेकी बाईचं लग्न जर पैशामुळे मोडत असेल, कुठंतरी तिथे दान देण्याची, मदत करण्याची भावना निर्माण होते. हे चांगले विचार ज्यावेळेस मनात निर्माण होते, असं समजा माझा उद्धार झाला. याला उद्धार म्हणावं आणि याला म्हणावं ही ईश्वरी कृपा. अरे चांगल्या भावना मनात निर्माण करायला सुद्धा त्याच्या कृपेशिवाय या भावना निर्माण होतच नाही. माझ्या देवाने कृपा केली, कृपा केली, कृपा केली. 2-4 मजली बंगला बांधला म्हणजे भगवंताची कृपा नाही. तुम्ही फॉर्च्युनर गाडी घेतली म्हणजे देवाची कृपा. खूप तुम्ही गरीब होताना श्रीमंत झाले म्हणजे देवाने कृपा केली, महादेवाने, रामेश्वर भगवंताने, ती कृपा नाही. फार आम्ही गरीब होतो ना, आता आम्ही श्रीमंत झालो म्हणजे भगवंतानी कृपा केली नाही. मायबा कृपा त्याला म्हणत नाही. पैसा येणं, धन येणं याला कृपा म्हणत नाही. गाडी घेणं याला कृपा म्हणत नाही. पहिला आम्ही झोपड्यात राहायचो आणि आता बंगला बांधला, याला कृपा म्हणत नाही. कृपा त्याला म्हणावं कुठंतरी या जीवावर कुठंतरी माणसात देव पाहतोय असं म्हणावं, आता कृपा केली. कोणतरी माणसाला त्या ठिकाणी मदत करण्याची भावना करतोय, समाजकार्य करतोय, कोणाचं तरी चांगलं करावं ही माणसं. आपण जे व्यवहारामध्ये आपण बोलतोय ना, एखादे माणूस जर गरीब असेल ना तर आपण म्हणतो त्या माणसाने काय पुण्य केलं असेल, भगवंताची काय कृपा आहे की आज गाडी आहे, बंगला आहे, शेती आहे, भाडी सगळं आहे. हे व्यवहारातले शब्द आहे मायबाप. हा एक आपल्या एक मनातला भ्रम आहे. हे अज्ञानपणाचे लक्षण लक्षात ठेवा. माणसं सहज बोलून जातं की एखादा श्रीमंत पाहिला ना की किती देवाची कृपा या माणसावर, की गाडी आहे, बंगला आहे, शेती आहे, सगळं आहे, किती देवाची कृपा आहे. मायबाप त्याला भगवंताची, देवाची, रामेश्वर भगवंताची कृपा म्हणता येत नाही आहे. हे एक मनातलं काढून टाका. पैसा असणं म्हणजे कृपा नाही आहे, धन असणं म्हणजे कृपा नाही आहे, गाडी बंगला नोकरी असतं म्हणजे ही कृपा नाही आहे. मायबाप
हा सगळे त्याच्याकडे, सगळं आहे, सगळं आहे, सगळं आहे, सगळे. पण जर मदत करण्याची भावना नसेल, उपकार करण्याची भावना नसेल, मनामध्ये कोणातरी गरीबाला काहीतरी आपण मदत करावी, परोपकार करण्याची भावना म्हणा, हे सत्कार्य करण्याची भावना म्हणा, कुठंतरी त्या ठिकाणी शिवमहापुराण कथा आपण अन्नदान करू, सेवा करू, झाडून घेऊ, स्वच्छता करू, काहीतरी सेवा करू, ही सेवा करण्याची भावना ही मनात नाही श्रीमंती असताना. चला आपण इथे अन्नदान करू, ही सुद्धा श्रीमंती असताना भावना जर मनात निर्माण होत नाही. मी तर म्हणतोय, देवानं तुम्हाला जर श्रीमंती दिली, सगळं काही उपभोग दिला, पण तरीही तुम्हाला जर चांगलं करण्याची भावना, सत्कार्य करण्याची भावना, ही लीनता, हे प्रेम जर तुमच्या मनात निर्माण होतच नसेल, तर मी एक सांगू का, क्षमा मागून त्याच्यासारखा दरिद्री कोण नाही. याला दरिद्री म्हणावं मायबाप. की वैभव एवढं भगवंतानं दिलं, एवढं वैभव दिलंय भगवंतानं, पण तरीही कधीतरी 1 रुपया सुद्धा खर्च सत्कार्यात होत नाही. मग त्याच्यासारखा गरीब कोण? त्याला श्रीमंत म्हणायचं नाही, त्याला गरीब म्हणायचं, गरीब दरिद्री म्हणायचं. नाही, कृपा त्याला म्हणता येत नाही माहिती. मी काल बोलून गेलो, देव श्रीमंती पाहत नाही, देव पैसा पाहत नाही, तुमची गाडी पाहत नाही, काही पाहत नाही. देव फक्त तुमच्या अंतःकरणात किती लोकांविषयी चांगल्या भावना आहेत, तुमच्या अंतःकरणात माझ्याविषयी किती तळमळ आहे, हा भाव फक्त देव पाहतोय, बाकी काहीही पाहत नाही. तुमचे कपडे, किती कपडे कडक घालताय, किती इस्त्रीचे घालताय, किती महागाचे कपडे घालताय, देव कपडा पाहत नाही. देव हे बाह्य अंग पाहतच नाहीये, आपण किती मेकअप करतोय, किती नटवतोय, हे देव पाहत नाही. एक सांगू का, पुढचं एक बोलू तुम्हाला. हे आपण जे मेकअप करतोय ना, हे मला सांगा, आपण देवा करता करतोय का आपल्या पती करता? आपल्या पती करता. मी एक बोलेल मायबाप तुम्हाला, जर आपण मेकअप केले ना, फार सुंदर, जर, कारण आजकाल तर खूप पैसा घालतात त्या मेकअपमध्ये. जे निसर्गानं दिलं ना तेच सत्य असतं, लक्षात ठेवा. जे भगवंतानं दिलं ना तेच खरं असतं. हे नकली कधी निघून जाईल सांगता येत नाही. मेकअप करा, भर उन्हात जा, सगळं मेकअप निघून जातं. खरं जे सत्य ते स्वरूप समोर येत असतं, लक्षात ठेवा. पण कधी कधी बोलावं वाटतं बरं का. हे चेहऱ्याचं मेकअप करून एखादी व्यक्ती प्रेमात पडेल मायबाप, एखादी व्यक्ती म्हणतोय, हा समाज प्रेमात पडेल. हे चेहऱ्याचं मेकअप करून समाज प्रेमात पडेल, पण अंतःकरणाचं जर मेकअप केले ना तर माझा भयनाक प्रेमात. या चेहऱ्याच्या मेकअप करता, शरीराच्या मेकअप करता समाज प्रेमात पडतोय, पण अंतःकरणाच्या मेकअप जर केले ना मायबा, तर माझा रामेश्वर भगवान प्रेमात पडेल. अरे ही जी माणसं आहे ना, ही आपल्या सोबत येतच नाही मायबाप. अहो रात्र चिरकाल सोबत येणारा फक्त एकच येतो, माझा भगवान आहे, माझा महादेव आहे. मग मला सांगा, आपलं प्रेम देवावर व्हायला पाहिजे का आपलं प्रेम ह्या माणसावर? आता हे बी किती खोट आहे. खरं आपलं प्रेम कोणावर झालं? आपण खरंच देवावर प्रेम करतो का? बोला ना, इकडे पहा ना माझ्याकडे. आपण देवावर प्रेम करतो का माणसावर? नाही, खरं खरं बोला, कशावर प्रेम करतो? बरं ठीक आहे, काही जर म्हणतात देवावर प्रेम करता. मग मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही देवघरात पूजा करता, ती पूजा किती सुंदर असते तुमची. वा 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 वा, अरे काय देवाचे हाल आहेत रे त्या पूजेमध्ये. काय देवाचे हाल आहे त्या पूजामध्ये. ती म्हणतात आम्ही देवावर प्रेम करतो. पूजा अशी असते ना तुमची, असं माती वाढल्यासारखं बडबड बडबड बडवलं की त्यात आपण त्याला काय म्हणतो, गंगाळामध्ये. आणि सगळी देव एकत्रच बरं का, मग बुडून मरा नका ते. कोणाच्या नाकात पाणी काय घेणं ते नाही, प्रेम आहे ना त्याच्यावर. ते असं प्रेम बुडून मारायचं, सगळी देव त्याच्यामध्ये. आणि एकच ते गंगाळ आहे ना, तेच पाणी त्याच्यात आंघोळ, सगळी देव त्याच्यातच.
बरं असं करा ना, तुम्ही सगळं कुटुंब एकाच घांगाळात आंघोळ करा. याचं पाणी अगदी त्यानं आंघोळ केली की अगदी बकेट धुवून धावून आपण नवीन पाणी घेतो देवाला. आणि कोण प्रेम कोणावर? आपलं देवावर. आता बघा ना आपलं प्रेम किती सत्य आहे. मग बस वर पाहायचं सुनबाईला, बरं सुनबाई ही भाजी करा, सुनबाई ती भाजी करा, खाली देव धुणं चालूच आहे. बरं इकडून तिकडून देव धुतले बाबा. धुतल्यानंतर अगदी त्याचं अंग पुसणं नाही, काय नाही तसंच ठेवून द्यायचंय. सगळी अशीच ठेवून द्यायची. मग घ्यायचं कुंकू घ्यायचं. ते बी असं नाही बरं बोट बुडायचं भस लावून टाकायचं. मग कोणाच्या देवाचं तोड एवढंच असतं मायबाप, आणि बोट आपलं एवढं. मग त्याच्या डोळ्यामध्ये, त्याच्या नाकामध्ये, तोंडामध्ये कुंकू. आपलं प्रेम सांगतोय. मग पूजा झाली का मग प्रसाद वाहतात देवाला साखर. ती कशी वाहतात माहिती का? अर्धा हात वला झालेला असतो तसंच साखरात बुडायचं. आणि ती साखर हातात येत नाही, ती त्याला चिटकले जाते. बरोबर आहे की नाही? आणि चिटकले जाते मग ती साखर खाली पडत नाही. मग सत्य आहे की नाही? मग ती साखर आहे ना सगळीकडं पसरते त्या देवघरात. मग सगळ्या मुंग्या त्या साखराला लागतात. आपलं प्रेम सांगतो देवावर. आपण किती शुद्ध प्रेम करतो देवावर. हे आपलं प्रेम आहे. हे असली पूजा आहे. अरे किती देव म्हणत असेल मी कशाला जन्माला घातलं. बरं ठीक आहे, तुम्ही म्हणता माझं देवावर प्रेम आहे. मग मला सांगा, तुमचा ज्यावेळेस छोटा मुलगा असतो त्या मुलाला अगदी मांडीवर घालणं, त्याच्या डोळ्यात अगदी पाणी जाऊनही साबण जाऊन इथं हात लावतात. आणि स्वच्छ अगदी आंघोळ घातली की अगदी अंग कोरडं करतात. माझा राजा, माझा सोन्या, माझा बबल्या, माझा वा. अगदी 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 त्याला अगदी मेकअप करणं, त्याला बरोबर गंध इकडे तिकडे नाही झाला पाहिजे माझ्या राजाचा, माझ्या सोन्याचा. आणि सुंदर मेकअप करतात आणि पुन्हा असं करतात. का? माझी दृष्ट लागू नये. आणि परत ते असं काजळ घेतात आणि ते कुठे लावत असतात काजळ? इथे लावतात ना, इथे लावतात. का लावतात? नजर दृष्ट लागू नये. आमची त्यावेळेस लातूरमध्ये अशा 10 15 स्त्रिया दृष्ट काढायच्या आहे ना. ते काय शब्द होते ते? दृष्ट दृष्ट काढे ते सावयवानाचे. मग त्याच्यात होतं दृष्ट काढे ते माझ्या ज्ञानेश्वराचे, असं म्हणायचे त्या. फार प्रेम आहे बाहेर. फार फक्त समाजाचं प्रेम मिळवता आलं पाहिजे. लक्षात ठेवा, समाज खूप प्रेम करतो मायबाप. निस्वार्थ एवढा विश्वास तुमचा आमच्यावर असतो ना. जो व्यक्ती समाजाचा विश्वास संपादन करेल ना त्याला जगात कमी पडत नाही मायबाप, काही कमी पडत नाही. हे तुमचं प्रेम जे आहे ना, अरे असं प्रेम, निस्वार्थ प्रेम घरची करत नाही. हे निस्वार्थ प्रेम. मग ही आपली पूजा आहे. हे देवावरलं प्रेम आहे आपलं. आणि आम्ही देवावर प्रेम करू, देवाची भक्ती करतो. अशी भक्ती नाही, असं प्रेम नाहीये. अरे कधीतरी पूजा करत असताना एक सांगू का, देवघरातले उताडा तुम्ही बसू नका. तुमचे पंजोबा, तुमचे आजोबा, तुमच्या खापर पंजोबा जे गेले का ते देवघरात तुम्ही मानताय. देवघरामध्ये त्यांना जागा नाहीये मायबा. देवघरात आपला एकमेव परमात्मा असा आणि त्याची पूजा. आपलं कुलदैवत म्हणा, आपलं ग्रामदैवत म्हणा. हे गेलेले पंजोबान आजोबान, हे सगळे खापर पंजोबा, यांना कशाला देवघरात येऊनची लायकी नाहीये देवघरात बसण्याची. नाही मायबाप. बास ते ईश्वर असावं एकमेव आणि त्याची पूजा एवढी सुंदर असावी, एवढी सुंदर पूजा करावी. जसं आपण आपल्या लेकराचं मेकअप करतोय ना, तसं देवाचं मेकअप करावं. आणि देवाचा मेकअप झाल्यानंतर आपली दृष्ट त्याला लागावी. त्याच्याशी बोलावं, त्याची संवाद करावा. हे देवा, हे महादेवा, माझी दृष्ट तुला लागेल बरं का. हे कृष्णा, हे कान्हा, माझी दृष्ट तुला लागेल बरं का. आणि देवाला सुद्धा आपल्या लेकरासारखं काजळ लावा. अरे ही पूजा आहे. तुम्ही त्या पूजेचा आनंदच घेत नाही मायबाप. तुमचं देवघर काळं असतं, दिव काळे असते. त्या देवाला नाकं नाही, डोळे नाही, कळत नाही कोण आहे. आणि अख्ख्या गावाचे, अख्ख्या जगातले देव घरामध्ये. सुंदर थोडे असावे पण छान सुंदर पूजा असावी की आपण ती पूजा केल्यानंतर आपल्याला देवाकडे सारखं बघत राहावं. आणि मायबाप एक सांगू का, पूजा झाल्यानंतर निदान 1 मिनिट पापणी न पडता देवाकडे सारखं बघत जा. कोणी वृंदावनामध्ये गेलंय का?
वृंदावनामध्ये कोणी कोणी गेले का? भरपूर जण गेले. वृंदावनामध्ये दर्शनाला गेल्यानंतर प्रत्येक मंदिराला काय पडदे लावलेले आहेत, बरोबर आहे ना? बरं, ते पडदे 2-2 मिनिटाला काढतात आणि झाकतात, काढतात आणि झाकतात. त्याचं कारण काय? कारण वृंदावनवाशांना देवाची भक्ती कशी करावी त्यांना माहिती आहे. कारण देवासमोर गेल्यानंतर शास्त्र सांगतं की 1 मिनिट का व्हायना पापणी न पडता देवाच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं पाहिजे. याचा आनंद तुम्ही उद्या जर घ्या पूजेमध्ये, काय आनंद आहे ना मिळेल तुम्हाला. नुसतं देवाला ठेवायचं, पूजा करून निघून जायचं, हे असल्या पूजा नाही केलेलं बरे. नको तसल्या पूजा. देव बेजार आणि तुम्ही बेजार. बिचारायला तशी पूजाच नको आहे. पूजा ही मन प्रसन्न करता असते, पूजा ही आत्मविश्वासा करता असते, पूजानं सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते, लक्षात ठेवा. मग पूजा आपल्या मनामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या वातावरणामध्ये जी निगेटिव्ह भावना आपल्या जी घरामध्ये असते ना, ही पॉझिटिव्ह मध्ये निर्माण करते ही घरातली पूजा. त्याकरता पूजा करत असते. आणि जर आपल्याला काहीच होत नसेल तर तसल्या पूजा न केलेल्या बरे. मग पूजा अशी करावी की घराचं वातावरण बदलावं, आपली मानसिकता बदलावी, आपले आत्मविश्वास हा संपादन झाला पाहिजे, याकरता ही पूजा असते. पूजाचा अर्थभर पूजा केली किंवा ना केली असं काही होत नाही, पण ही पूजा फक्त आत्मविश्वास निर्माण करते, प्रसन्नता. बघा ना, घरात चांगली जर पूजा झाली का घर किती प्रसन्न वाटतं. एवढं प्रसन्न वाटतं की करमायला लागतं त्या घरामध्ये. सगळ्याची मानसिकता, सगळ्यांची विचार बदलले जातात. अनुभव घ्या जरा, अजून मातोश्री अनुभव घ्या तुम्ही. ज्या दिवशी फक्त प्रसन्न पूजा करा, एवढी प्रसन्न करा की ती पूजा पाहून तुम्हाला स्वतःला आनंद झाला पाहिजे. बघा तुम्ही, घरातली जर निगेटिव्ह जी भावना आहे, नकारात्मक जी घरात ऊर्जा असते ना मायबाप, तीच ऊर्जा आपल्या घराला दुःख, सगळ्यांचे विचार हे नष्ट करत असते. म्हणून घरामध्ये एकमेव फक्त मांगल्य ही मंगलदायक पूजा जर तुम्ही सुंदर पद्धतीनं, व्यवस्थित पद्धतीनं, की त्या देवाला आपली नजर लागावी अशी जर पूजा करायला, मी माझा देवावर हात ठेवून सांगतो, तुमच्या घरातले सगळ्या नकारात्मक ऊर्जा नष्ट होतील मायबाप. बघा तुम्ही, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रसन्नता निर्माण होईल, प्रत्येकाचे विचार हे पॉझिटिव्ह निर्माण होतील. नकारात्मक विचार, प्रत्येकाचा आत्मविश्वास वाढला जाईल मायबाप. ही ऊर्जा घरातली अत्यंत महत्वाची आहे. पण आजकाल या ऊर्जा करता कोणी प्रयत्न करत नाही. फक्त रडायची सवय पडली आपल्याला, रडायचं. पण त्या करता रडून जीवनातले प्रश्न कधी सुटल्या जात नाही. ऐकताय ना? रडून कधी जीवनातले प्रश्न सुटल्या जात नाही. नुसतं रडताय एका जागेवर बसून नाही, तुम्हाला उठावं लागेल आणि प्रयत्न करावा लागेल, प्रश्न सुटल्या जाईल. नुसतं रडून एका जागेवर बसून काही होत नसतं. कारण दुःख, प्रश्न ही आपल्यामुळे निर्माण होत असतोय. पण नुसतं प्रश्न निर्माण नाही, प्रश्नासोबत उत्तरही आलेलं असतं. ते उत्तर आपल्याला शोधायचं असतं, ते प्रयत्न करावं लागत असतात. नुसतं रडून आणि डोक्याला हात लावून अशी निगेटिव्ह माणसं जीवनात कधीही प्रगती करू शकत नाही. जीवनात कधी निगेटिव्ह विचार पाहिजेच नाही मायबाप. हे बघा, आपण सर्वात मोठे भविष्यकार आहोत, लक्षात ठेवा. सर्वात मोठे जादूगार आपण आहेत. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. बघा ना, तुम्ही कधीतरी घरातून बाहेर पडताय ना मायबाप, फक्त एकच करायचे, मी ज्या कामासाठी चाललो ना ते काम निश्चित होणारच. ते काम होणारच, मी करणारच. ते काम होणारच, मी करणारच. हे जे पॉझिटिव्ह विचार आहे ना मायबाप, जसे तुम्ही विचार कराल ना तसं होत असतं, लक्षात ठेवा. तुम्ही जर म्हणलं नाही ना ते होणारच नाही, काय करावं, ते असंच आहे, ते तसंच होतं, ते होतच नाही. जी माणसं निगेटिव्ह जीवन जगतात ना त्याच्या जीवनात प्रगतीच होत नाही मायबाप. तुम्ही करत राहा, नाही मी जे होणार आहे ते बरोबर होणार आहे, चांगलं होणार आहे, चांगलं होणार आहे, चांगलं होणार आहे. 100% चांगलंच होतं मायबाप. चांगलंच होतं. फक्त चेहऱ्या ते 12 वाजलेले, काय करू बाई, असंच होईल तसंच होईल. जी निगेटिव्ह विचार करणारे जीवनात माणसं आहे ना ती प्रगती कधीच करू शकत नाही, लक्षात ठेवा. हे तरुण मुलं सुद्धा परीक्षा स्वतः देतात आणि म्हणतात काय करा. जर आपण विचारलं ना, अरे काय रे परीक्षा झाली का? हो झाली. मग पास होणार का नापास होणार? मला माहीतच नाही. अरे पेपर तू दिलास ना, अभ्यास तू केलास, मग पास का नापास हे तुला कळायला पाहिजे ना.
पण नाही निगेटिव्ह विचार, मला माहित नाही मी बहुतेक पास होईल का नापास होईल, नाही मी पास होणारच. हा जो हुशार विद्यार्थी आहे ना मायबाप, ज्यानं अभ्यास केला ना चिकटीचा, तो छातीवर हात ठेवून सांगतो नाही नाही महाराज, मी 100% मला 90% पडणार आहे आणि मी 100% पासच होणार आहे, हा माझा विश्वास आहे. विद्यार्थ्यामध्ये सुद्धा ही पॉझिटिव्ह भावना फार महत्वाची आहे की मी अभ्यास करतोय, मी पास होणार, मी पास होणार. आजकालच्या पोराचे स्वप्न नाही आणि ती पॉझिटिव्ह भावना नाही, पॉझिटिव्ह विचार नाही. जीवनात पॉझिटिव्ह विचार ठेवा. म्हणून पूजा व्यवस्थित असावी आणि अशी पूजा करा की आपल्या घरामधलं जे वातावरण आहे ते बदलून जातं मायबाप. त्याचा अनुभव मी सुद्धा घेतोय, लक्षात ठेवा. पूजा अशी करा ना, अशी करा की बास सगळ्यांनी यावं, त्या देवाकडे पाहिलं की बास ते विचारच वेगळे निर्माण व्हावे, चेहऱ्यावर प्रसन्नता बदलावी. या करता पूजा असते. अरे कधी कधी सांगू का तुम्हाला, पूजा करता करता जर खरंच छान जर पूजा झाली का, माणूस रडायला लागतंय. रडायला लागतंय माणूस. काय सांगावं त्या पूजेचा अर्थ तुम्हाला. मी सतत सांगतो की जीवनातला 1 मिनिटही वेळ व्हायला घालू नका. आपला स्वार्थ प्रतीक्षा करत राहा, प्रयत्न करत राहा. यश आपल्या दारात उभा आहे मायबाप. कधी जी डोक्याला हात लावणारी कसं करू हे विचार मनात घ्यायचेच नाही मायबाप. काय रडायचं ना, तुम्हाला फार जर रडा वाटलं ना, फार दुःख सांगा वाटलं, या रामेश्वर भगवंताकडं आणि भगवंताच्या समोर काय दुःख सांगायचं त्याला सांगा. तिथं ऊर्जा आहे मायबाप, तिथं पॉझिटिव्ह एनर्जी मंदिरामध्ये आहे. आणि ती जी पॉझिटिव्ह एनर्जी मंदिरात आहे ना, तीच आपल्या मंदिरात आहे. घराच्या घर सुद्धा घर नाही, घर सुद्धा मंदिर पाहिजे, लक्षात ठेवा. घर हे मंदिर बनवायचं आहे आपल्याला. म्हणून मी सतत सांगतो की स्त्रियांनी एकच करावं, फार वेळ कुटुंबाला सोडून मंदिरात बसल्यापेक्षा, ऐका बरं मातोश्री, फार वेळ आपले लेकरं उपवाशी, आपले पती उपवाशी, त्यांना कामाला जायचंय आणि आपली पूजा चालू, ते घरी प्रतीक्षा करतात. यापेक्षा एक करा मायबाप, मंदिरात या ना, सोमवारी दर्शन घ्या, पण शक्यतो घर मंदिर बनवायचा प्रयत्न करा. इथं तुम्ही एकटे येता मायबाप, आपल्याला एकटे येऊन फायदा नाही रे. आपल्या सर्व घर मंदिर बनवायचं आहे. आपल्या घरात ही एनर्जी जी आहे, जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे, जी सकारात्मक भावना आहे, ही नुसतं आपल्यात रुजून फायदा नाही, आपल्या सगळ्या कुटुंबात रुजायची आहे. आपल्या सगळ्या कुटुंबाला सुख द्यायचं आहे. ही मंगल भावना